ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी स्वाती कुलकर्णी। पाहूया ठळक वृत्त। भाजप नेते विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या प्रकरणी नंदुरबार पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणी चौधरी यांचे माजी स्वीय सहाय्यक यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे। विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होती। या प्रकरणी चौधरी यांच्या मुलाने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। पोलिसांच्या तपासात समोर आले की संशयित विजय चौधरी याचे माजी स्वीय सहाय्यक यश टिपरे याने चौधरी यांच्या मोबाईलमधून एका पेनड्राईव्हद्वारे डेटा घेतला होता। त्यानंतर ती क्लिप व्हायरल केल्याचे त्याने सांगितले। ताब्यात घेतलेल्या यश टिपरे याला आज न्यायालयात हजर करण्यात आले। या क्लिप कोणाकोणाला पाठवण्यात आल्या, व्हायरल करण्यामागे आणखी कोण कोण आहे याचा पोलीस तपास करत आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सांगितले की ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल। क्लिपच्या प्रसारणामागील कोण कोण आहे याची संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी चौकशी सुरू आहे। या कारवाईमुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। उपनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 292/2026 BNS कलम 336, 352, 353 सह IT ॲक्ट कलम 67 या गुन्ह्यामध्ये दिनांक 30/7/26 रोजी सायंकाळी आपण पुणे येथून आरोपी यश संतोष टिपारे वय 22 वर्ष राहणार रविदास नगर चिखली बुलढाणा याला ताब्यात घेऊन नंदुरबार येथे आणून आज दिनांक 31/7/26 रोजी 12:43 वाजता अटक केलेली आहे। आणि प्रथमदर्शनी आरोपीने तो श्री विजय चौधरी नंदुरबार यांच्याकडे सोशल मीडिया हँडलर PA म्हणून काम करत असताना विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा त्याने एका पेनड्राईव्हमध्ये कॉपी केला होता आणि सदर पेनड्राईव्हमध्ये काही संभाषण क्लिप असल्याचं त्याने मान्य केलेलं आहे। त्याचा आज आपण कोर्टामध्ये मान्य कोर्टासमोर हजर करून PCR घेऊन त्याने त्या क्लिप कोणामार्फत प्रसारित केल्यात, त्याने त्या कोणाला दिल्यात याचा सखोल तपास आपण करणार आहोत। त्याचबरोबर मी पोलीस अधीक्षक नंदुरबार अश्विनी सानप नंदुरबारवासियांना असं आवाहन करते की सदर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनमार्फत सखोल तपास सुरू आहे। त्याच्यामुळे सदर गुन्ह्याचा तपासाबाबत कुणीही अफवा अगर चुकीच्या गोष्टी पसरवू नये, जेणेकरून जिल्ह्यातील सामाजिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षा याला कुठलीही ठेच पोहोचेल। कोणीही या अनुषंगाने चुकीची बातमी किंवा अफवा प्रसारित जर केल्या तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।